मी धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा याच्या अनुषंगाने देखील पाठपुरावा करतोय. आपले बालाजी अमाईन्सचे संबंधित जे टेक्निकल टीम आहे ती देखील तिकडे जाऊन आलेली आहे आणि आपल्या तारा प्रकल्पाच्या अंतर्गत साधारण हा प्रकल्प देखील आपण हाती घ्यायचा विचार केला आहे. याच्यामध्ये मूळतः कच्चं तेल बनवलं जातं, क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे जे कृषीचे अवशेष आहेत किंवा कुजलेला जो काही शेतीचा माल असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, हे सगळंच इथे वापरणं शक्य आहे. बगॅस वापरणं शक्य आहे आणि याच्यापासून क्रूड ऑइल बनवलं जातं. या रिन्युएबल क्रूड ऑइलपासून मग डिझेल बनवता येतं, पेट्रोल बनवता येतं, अगदी एव्हिएशन फ्युएल देखील बनवता येतं, बायोसिलिका बनवता येतं, हायड्रोजन आहे. तर ह्या सर्व बाबी याचा विचार करून हे सर्व व्हर्टिकल त्याचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात व्हावं, तारा प्रकल्पाच्या अंतर्गत व्हावं, यासाठी देखील आपले प्रयत्न चालले आहेत. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला खात्री आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प लवकरच सुरू होईल. 4 जिल्ह्याची आपण साधारण गरज जी आहे ती लक्षात घेऊन काम करायचं ठरवलंय. सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर इथल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने आपण मदत करण्याचं ठरवलंय. एकीकडे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं याच्यावरती भर राहणार आहे. दुसरीकडे तांत्रिकदृष्ट्या हे डिझेल किंवा बाकीचं इंधन जे बनवलं जाईल ते आत्ताच्या प्रचलित दरापेक्षा किमान एक 15% तरी स्वस्त राहील याच्यावरती देखील निश्चितपणे भर राहणार आहे.